आणि वसंतराव नाईक चौकाजवळ. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेली 35 वर्ष झाली सामाजिक प्रबोधनाबरोबरच सामाजिक एकोप्याचं काम प्रबोधन केलेलं आहे. मात्र तीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टी पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे भव्य असं जिजाऊ हॉस्पिटल मुला रथयात्रे निमित्त आयोजित सभेसाठी विचारपीठावर उपस्थित असलेले या रथयात्रेचे मार्गदर्शक आदरणीय तनपुरे सर, माझ्यासोबत सलग 45 दिवस हा प्रवास करत असलेले संभाजी ब्रिगेडचे माझे सहकारी डॉक्टर गजानन पारधी, उमाकांतजी उफाडे, आमचे शाहीर पाटील, विचारपीठावर उपस्थित सुरेंद्र पाटील, चंद्रशेखर आणि खाली आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमचे भाऊसाहेब आणि मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, इतर सर्व पक्षांचे व समविचारी संघटनांचे पक्षांचे सर्वच मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व जामनेरवासी, जमलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो, जिजाऊ रथयात्रा गेल्या 18 मार्चपासून नेरुळ गडीपासून सुरुवात होऊन 1 मेला इथला समारोप हा पुण्यामध्ये होणार आहे. ही रथयात्रा काढण्यामागे काही उद्दिष्ट, काही हेतू आम्ही ठेवलेले आहेत. या रथयात्रेची जी काही पुस्तिका आहे ती आपल्यापर्यंत निश्चितपणे आलेली आहे. वेळेचं भान लक्षात ठेवता सर्वच मुद्द्यांना मी पोहोचू शकणार नाही, परंतु काही प्रमुख जे काही मुद्दे आहेत त्याला मी स्पर्श करेन. नंतर आपण या पुस्तिकेचं वाचन करून त्याच्यावर विचार करावा ही एक विनंती मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना करतोय. सर्वप्रथम जिजाऊ रथ यात्रा मराठा जोडो अभियान. तर मराठा म्हणजे काय याची व्याख्या मराठा सेवा संघाची स्थापना जेव्हा झाली त्याच वेळेस आदरणीय खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाला जो काही अपेक्षित अर्थ मराठा या शब्दाचा आहे तो जात वाचत नाही, तर पंजाब, सिंध, गुजरात मराठा
या अर्थाने जसं आपण राष्ट्रगीतामध्ये रोज मराठा या शब्दाचा उल्लेख करतो, तो जो काही अर्थ, त्याची व्याख्या, त्याची व्याप्ती जी राष्ट्रगीतात आलेली आहे, तोच अर्थ मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रात जो राहतो, जो मराठी बोलतो, तो मराठा या अर्थाने हा सगळा जो काही आपला 18 पगड जाती, मुस्लिम समाज, दलित समाज, हा जो काही सगळा आपला वर्ग आहे बहुजन समाजाचा, तो जसं शिवरायांच्या सैन्याला मराठ्यांचं सैन्य म्हणून संबोधलं जायचं, त्याच्यामध्ये एक जात नव्हती, त्या अंगाने हा समस्त बहुजन समाज मराठा या शब्दाची जोडणे आणि पुन्हा हा मराठा समाज इतरांशी जोडणे या प्रकारचा एक हेतू घेऊन या मराठा जोडो अभियानाची आम्ही सुरुवात केली. आणि मला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की ज्या दिवशीपासून या रथयात्रेचा शुभारंभ झाला, त्या दिवशीपासून या महाराष्ट्रातील प्रत्येक जात घटकांनी, अगदी माळी समाज असेल, लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, या सर्वांनी ज्या उत्साहात या रथयात्रेचं स्वागत चौकाचौकामध्ये केलं, स्वागत केलं, परंतु स्वतः सहभागी झाले, याचं हे द्योतक आहे. ज्या भावनेने ही आम्ही रथयात्रा काढली, या महाराष्ट्रामध्ये जे काही अशांत करण्याचा प्रयत्न काही चालू आहे, तो पुन्हा एकदा आपल्याला शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेतून उठून एक शांततेचं वातावरण तयार करणं, हे या रथयात्रेचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून जो काही समाज या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा बहुसंख्य आहे, तो मराठा समाज जर शांत राहिला तर इतर समाजालाही आपल्या सोबत येऊन आपली प्रगती साधता येईल, हा हेतू या रथयात्रेच्या माध्यमातून आहे. आणि म्हणून इतर समाजही या रथयात्रेकडे अपेक्षेने बघत आहे, त्यात सहभागी होत आहे. हे निश्चित यश या रथयात्रेचं आहे. तेव्हा शांततेचं वातावरण हे केवळ प्रबोधनाच्या माध्यमातून आपण तयार करू शकतो. आणि म्हणून या विचारधारेचा प्रचंड जागर या महाराष्ट्रामध्ये या रथयात्रेच्या माध्यमातून सुरू आहे. नव्याने जे काही प्रश्न आपल्या समोर आलेले आहेत, प्रबोधन हा हेतू या रथयात्रेचा निश्चितपणे आहे. परंतु नवीन बदलत्या काळामध्ये आज जागतिकीकरण असेल, खाजगीकरण असेल, जे काही नवीन आव्हानं आपल्या मराठा बहुजन समाजासमोर उभी राहिलेली आहेत, त्याच्याबद्दलही समाजाला अवगत करणे आणि त्याची काय उत्तरं आहेत हेही समजून सांगणे, हा या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही एक हेतू ठेवलेला आहे. आज आपण सगळेच जण शहरात तरी राहत असलो तरी ग्रामीण भागाशी आपण संपर्कात आहोत. आज जी काही परिस्थिती आहे, आज युवकांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, युवकांच्या लग्नाचा मोठा प्रश्न आहे. आज युवकांची लग्न व्हायला तयार नाही, झालेली लग्न टिकायला तयार नाही. बेरोजगारीचा प्रचंड मोठा प्रश्न आज आपल्यासमोर उभा राहिलेला आहे. त्यामुळे आज आरक्षणाच्याही माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या वेगवेगळ्या जात घटकांकडून होत आहेत, त्याच्यामुळे जातीमधला संघर्ष, जातीमधला तणाव हा वाढलेला आहे. प्रत्येक जण एक दुसऱ्याकडे संशयाने बघायला लागलेला आहे. त्याच्यामुळे या रथयात्रेच्या माध्यमातून आम्ही जरी मराठा सेवा संघाने मागणी केलेली असली की सरसकट समावेश हा कुणबीमध्ये झाला पाहिजे, परंतु सध्याची एकंदर परिस्थिती बघतात आजचं आरक्षण, हा आरक्षणाचा जो काही जटिल प्रश्न आहे, हा आता कधी सुटेल हे सांगता येणार नाही. आणि आहे हे आरक्षण हे टिकेल का नाही, ही सुद्धा परिस्थिती आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. कारण ज्या पद्धतीने समान नागरी कायद्याचा प्रचार प्रसार होत आहे, मग तो मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा ग्राउंडवर असेल, त्यामुळे आहे हे आरक्षण टिकेल का नाही हे सांगता येत नाही. म्हणून या रथयात्रेच्या निमित्ताने आम्ही युवकांना आवाहन करत आहोत की आता आरक्षणाच्यावर अवलंबून न राहता, केवळ नोकऱ्यांवर अवलंबून न राहता, आता आपण उद्योगशीलतेकडे जोपर्यंत वळणार नाही तोपर्यंत इथून पुढची जी काही आपली वाटायची होती ते खर्च असेल. त्याच्यामुळे पडेल तो व्यवसाय, छोटा मोठा व्यवसाय प्रामाणिकपणे कष्टाची कुठली शरम न बाळगता जर आपण केले तर निश्चितपणे आपलं अर्थकारण आपण नीट करू शकतो. आणि मग नव्याने आपल्यासमोर जे काही प्रश्न आहे की युवकांना आज जे काही व्यवसाय करायचा म्हणलं